शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। लग्नाचे आमिष दाखवून युवतीला भावनिक ब्लॅकमेल करत अहिल्यानगर येथून पुणे जिल्ह्यात नेऊन तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केल्याचा आरोप एका तरुणावर करण्यात आला आहे। या प्रकरणी मूळची कर्जत तालुक्यातील व सध्या अहिल्यानगर शहरातील सावेडी उपनगरात राहत असलेल्या पीडित युवतीने दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नियुक्त केलेल्या भरारी पथकाने मंगळवारी दुपारी दिल्ली गेट भागात एक दुचाकी जप्त करून त्यातून 1 लाखाची रोकड हस्तगत केली होती। या प्रकरणी निवडणूक विभागाच्या भरारी पथकाचे प्रमुख वामन गणपतराव घोळवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सिस्पे, इन्फिनिटी, ग्रोमोर यांसारख्या कंपन्यांच्या नावाखाली जादा परताव्याच्या आमिषाने पैसे गोळा करून हजारो गोरगरीब नागरिकांची कोट्यावधींची लूट करणाऱ्यांना आता कुठलीही माफी नाही। गरिबांचा पैसा खाणाऱ्यांना जेलची हवा खायला लावणार असा थेट आणि सडेतोड इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी अहिल्यानगरमध्ये दिला। सिस्पे आर्थिक घोटाळ्याची सीबीआय मार्फत चौकशी व्हावी यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना विनंती केली जाईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचा रणसंग्राम सध्या अंतिम टप्प्यात आला आहे। 29 महापालिकांच्या निवडणुकांसाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले असून त्यानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत। मात्र या निवडणुकांचा नेमका मुहूर्त अद्याप निश्चित झालेला नाही। आता या निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका एप्रिल किंवा मे महिन्यात होण्याची दाट शक्यता आहे। महापालिका निवडणुकीत उमेदवारी न मिळालेले तसेच पक्षात आपल्याला डावलले जात आहे अशी भावना असलेल्या भाजपमधील निष्ठावंतांशी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बुधवारी सकाळी स्वतः संवाद साधला। भाजपमधील एका ज्येष्ठ नेत्यांच्या घरी ही बैठक झाली। बैठकीला विखे पाटील स्वतः उपस्थित होते। त्यांच्या समवेत विनायक देशमुख व शहराध्यक्ष अनिल मोहिते होते। बैठकीत विखे यांनी सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांचे तपशीलवार म्हणणे ऐकून घेतले। शहराची खबरबातमध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।